जीवनाची व्यथा झालेली आहे. त्याच्यामुळे माणसाने स्वतः ठरवायचंय या बाटलीसोबत आपलं आयुष्य संपवायचंय का. सुरुवात फक्त बाटलीने ठीक आहे, परंतु आयुष्य संपूर्ण या बाटलीपायी संपून चाललंय आणि कशा पद्धतीचा मृत्यू येतोय आणि माणूस कशाच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान करतोय. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखादा व्यक्ती गाडी घेतो ना, तर ती गाडी चालवण्यासाठी त्याच्यात कुठलं पेट्रोल वापरलं जातं? प्युअर फ्यूल वापरतो ना. चुकून केरोसिन टाकू का आपण? रॉकेल भरून त्याच्यात भरता येईल का? काय होईल? नाही चालणार. चालते की केरोसिनने पण गाडी चालते ना? खराब होणार ना. हेच अपेक्षित उत्तर आहे. गाडी चालते, परंतु गाडी पटकन खराब होते, त्याचं इंजिन खराब होतं. बरोबर. 20-25 लाखाची गाडी, त्याचा आपण इतका रिस्पेक्ट करतो, त्याच्यावर एवढी श्रद्धा जोपासतो की ती खराब होऊ नये म्हणून त्याच्यात कधी केरोसिन भरून गाडी चालवणार नाही. इतकी बुद्धी माणसाला आहे. ईश्वराने सुद्धा ही जी गाडी दिली आहे, शरीररूपी गाडी, ही किती मौल्यवान आहे, किती व्हॅल्युएबल आहे ह्याचा आपण कधी अंदाज लावलाय? तुम्ही कधी दवाखान्यात जा आणि तुमचा एक डोळा देऊन या, त्याचे किती पैसे मिळतात बघा. एक किडनी विकून या, त्याचे किती पैसे मिळतात बघा. तुमचे एक एक ऑर्गनची कॉस्ट काय आहे दवाखान्यात जाऊन विचारून या, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल पूर्ण बॉडी रूपी गाडी ना जवळजवळ 12 करोड रुपयाची. सर, प्रत्येकाची ही प्रॉपर्टी, प्रत्येक जण 12 करोड रुपयाचा मालिक आहे. इतकी व्हॅल्युएबल आणि कॉस्टली ही गाडी आहे. ईश्वरा प्रभू प्रदत्त ही गाडी आहे, प्रकृती प्रदत्त ही गाडी आहे. आणि त्यांच्याकडून आपल्याला इतकं सुंदर शरीर, इतकी चांगली गाडी मिळाली आणि या गाडीमध्ये माणूस प्युअर फ्यूल म्हणजे सात्विक अन्न, सात्विक पेय भरण्याऐवजी त्याच्यामध्ये जर तंबाखू, गुटखा, अल्कोहोल, अफीम, चरस, गांजा हे टाकत असेल तर ह्याचं इंजिन खराब नाही होणार. म्हणजे माणूस बुद्धिवान आहे का बुद्धिहीन आहे की त्या गाडीची आपण व्हॅल्यू करतोय, त्याचा सन्मान करतोय आणि ईश्वर प्रदत्त गाडीमध्ये आपण काहीही भरतोय आणि ह्या गाडीची चाळणी करतोय, ह्याला पूर्णपणे डॅमेज करतोय. आणि डॅमेज स्टेजमध्ये जेव्हा मृत्यू होतो बघा, कितीतरी आजारांनी ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो तर ती बॉडी किती चिघळलेली असते आणि अशी चिघळलेली बॉडी आपण प्रकृतीला परत अर्पित करतो. मिळताना तर चांगली मिळाली होती ना आपल्याला, आणि जेव्हा परत प्रकृतीला सुपूर्द करायची असेल त्यावेळेस आपण कशा पद्धतीची देतो. त्याच्यामुळे आपल्याला या गाडीची सुद्धा व्हॅल्यू करायला शिकायचं आणि ह्याच्यामध्ये सात्विक वस्तू भरायच्या आहे, ह्याला सुद्धा सात्विक फ्यूल द्यायचं आहे. काही लोक म्हणतात आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे एवढा पैसा पाणी नाही की जे आम्ही असं हे दूध वगैरे पिलं पाहिजे. गावाकडे तर दूध इझी अवेलेबल असतं, परंतु काही ठिकाणी ऐकायला मिळतं की दूध पिणं, फळं खाणं किंवा हे जे तुम्ही खाता ना हेल्दी ड्रायफ्रूट, नट्स खाणं, हे काय आम्हाला शक्य नाही आहे. कारण एवढे महाग वस्तू खाणं आम्हाला शक्य नाही आहे. बरं ठीक आहे, या गोष्टी